विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रावर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या लेक्चर पासून आपण पुस्तक क्रमांक SSC 295 लोकसंख्या शिक्षणाला सुरुवात करणार आहोत. त्यात एकूण 3 पुस्तकांचा समावेश आहे. त्यातलं पहिलं पुस्तक आहे लोकसंख्या शिक्षण ओळख. त्यातला पहिला घटक आहे लोकसंख्या शिक्षणाची संकल्पना. लोकसंख्या विस्फोट ही जगातील अनेक विकसनशील देशांना भेडसावणारी समस्या आहे. नव्याने स्वतंत्र झालेले अनेक देश विकासाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे त्यांचे प्रयत्न फारसे फलद्रूप होत नाहीत. लोकसंख्या वाढीची ही समस्या सोडवण्यासाठी कुटुंब कल्याणाचे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. त्याचबरोबर नव्या पिढीमध्ये लोकसंख्येविषयी योग्य दृष्टिकोन व जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नव्या पिढीला लोकसंख्या शिक्षण दिले पाहिजे. लोकसंख्या वाढ लोकसंख्येची जीवनमान यांचा घनिष्ठ संबंध आहे. उत्तम जीवनमानाकडे वाटचाल करण्यासाठी लोकसंख्या शिक्षण आवश्यक आहे. लोकसंख्या शिक्षण हा शिक्षण क्षेत्रातील नवा दृष्टिकोन आहे. लोकसंख्या शिक्षणात लोकसंख्येची संख्यात्मक व गुणात्मक अशी 2 स्वरूपे अभिप्रेत आहेत. लोकांच्या शिक्षणातून भावी पिढीला उत्तम जीवनमानाकडे वाटचाल करण्यास आवश्यक असे ज्ञान, क्षमता, कुवत, कौशल्य आत्मसात करण्यास मदत करायची आहे. कुटुंब नियोजन हा लोकसंख्या वाढीचा नियंत्रण करण्याचा कार्यक्रम आहे. तर लोकसंख्या शिक्षण हा भावी पिढीला लोकसंख्या समस्येविषयी जाणीव करून देणारे शैक्षणिक उपाय आहे. लैंगिक शिक्षण म्हणजे प्रजनन प्रक्रियेचे शास्त्रीय ज्ञान, तर लोकसंख्या शिक्षण म्हणजे व्यक्ती, समाज व राष्ट्र यांच्या विकासासाठी आवश्यक अशी मूल्ये व वृत्त जोपासण्याचे शिक्षण. जीवनमान उंचावणे हे लोकसंख्या शिक्षणाचे ध्येय असल्याने जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींचा समावेश लोकसंख्या शिक्षणात करावा लागतो. आता दुसऱ्या पाठाला सुरुवात करूया. आहेत लोकसंख्येचे यथार्थ दर्शन, जग आणि भारत. निसर्गाशी जुळून घेण्याच्या व निसर्गावर मात करण्याच्या मानवाच्या सामर्थ्यात विविध प्रकारचे क्रांतिकार बदल घडून आले. या बदलांशी लोकसंख्या वाढ निगडीत आहे. लोकसंख्या क्रांतीनंतर जगातील लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. तथापि विकसित देशात लोकसंख्या वाढ ही समस्या बनली, कारण सामाजिक व आर्थिक विकासही लोकसंख्या वाढीच्या बरोबरीने होत राहिला. या देशातील लोकसंख्येची रचना ही विकासाला अशीच अनुकूल अशीच आहे, परंतु जगातील गरीब राष्ट्रांची लोकसंख्या फार मोठी आहे. त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दरही मोठा आहे. त्यांच्या लोकसंख्येची रचनाही विकासाला अनुकूल नाही. साक्षरता प्रमाण, श्रमशक्तीची कार्यक्षमता इत्यादी बाबतीत या देशातील समाज मागासलेला आहे. भारत हा एक विकसनशील देश असून त्याला लोकसंख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जगात मानवजात अस्तित्वात आल्यापासून जगाच्या लोकसंख्येत अनेक चढउतार आले. इसवी सन 1650 पर्यंत जगाच्या लोकसंख्येतील वाढ मंद होती, परंतु त्यानंतर मात्र जगाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत गेली. इसवी सन 1986 मध्ये जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. इसवी सन 2015 पर्यंत ती 800 कोटी पर्यंत जाईल असा तज्ञांचा अंदाज आहे. जगातील सर्वच देशात लोकसंख्या सारख्या प्रमाणात वाढलेली नाही. औद्योगिकरणाच्या काळात 1850 ते 1920 विकसित देशाच्या लोकसंख्ये वाढीचा वेग अधिक होता. 1930 नंतर तो कमी झाला, पण विकसनशील देशांच्या लोकसंख्येबाबत वेग मात्र वाढत गेला. या गरीब देशातील लोकसंख्येत भयावह वाढ होत राहिली. या देशातील लोकसंख्येचे गुणवत्ता प्रगत देशांच्या मानाने खूप कमी आहे. भारत हाही एक गरीब देश असून प्राचीन काळापासून येथील लोकसंख्येतही विविध कारणांमुळे चढउतार झालेले आढळतात. 1951 पासून भारतातील लोकसंख्येने भीषण रौद्र रूप धारण केले. भारतातील मृत्यूदर कमी झाला, पण जन्मदर मात्र वाढत गेला. 1951 मध्ये 3,611 लाख असलेली लोकसंख्या 1981 मध्ये 6,852 लाख झाली, तर 1991 मध्ये ती 8,440 लाख झाली. 2001 मध्ये ती 10,270 लाख झाली आहे. भारतातील लोकसंख्येत पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सतत कमी झालेले आढळते. भारतात विकसित देशांच्या मानाने कार्यक्षम लोकांचे प्रमाणही कमी आहे, तसेच साक्षरतेचे प्रमाणही कमी आहे. भारताच्या सर्वांगीण प्रगतीत लोकसंख्या वाढ हा मोठाच अडथळा होऊन बसलेला आहे. आता पुढचा घटक अभ्यासूया लोकसंख्येची गतिमानता. सामान्यतः लोकसंख्या स्थिर नसते, ती परिवर्तनशील असते. देशाच्या सर्वांगीण विकासात देशातील लोकसंख्येच्या प्रमाणाचा व रचनेचा विचार करावा लागतो. लोकसंख्येतील वाढ व घट ही किती व कशी होते, लोकसंख्येत कोणते फेरबदल होतात हे जाणून घ्यावे लागते. म्हणजेच लोकसंख्येचे परिवर्तन किंवा गतिशीलता लक्षात घ्यावी लागते. त्यासाठी लोकसंख्येविषयीची माहिती कुठे
मिळवता येते व लोकसंख्येतील बदलास कोणते घटक कारणीभूत आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. जनगणना, नमुना सर्वेक्षण आणि जन्म व मृत्यू दर यांची नोंदणी हे लोकसंख्येची माहिती मिळवण्याचे सर्वसामान्य घटक आहेत. जनगणनेत प्रत्येक व्यक्तीची लिंग, वय, वैवाहिक स्थिती, शिक्षण, रोजगार स्थिती इत्यादींची नोंद केली जाते. सामाजिक व आर्थिक विकासासाठी जनगणनेतील माहिती अत्यंत उपयुक्त असते. तथापि जनगणनेतील माहिती स्थूल स्वरूपाची असते, कारण जनगणनेचा आवाका मोठा असतो. तसेच अज्ञान वा अन्य कारणास्तव माहिती देणाऱ्या व्यक्ती अचूक माहिती देऊ शकत नाहीत. म्हणून उत्सुक, काटेकोर व तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या गटाकडून नमुना सर्वेक्षण केले जाते. जन्म व मृत्यूच्या नोंदणीतूनही लोकसंख्येत घडणाऱ्या बदलांची काही माहिती मिळू शकते. लोकसंख्येतील बदलास जन्मदर, मृत्यूदर व स्थलांतर असे 3 घटक जबाबदार असतात. जन्मदर वाढल्यास लोकसंख्या वाढते, मृत्यूदर वाढल्यास ती कमी होते. मृत्यूदर कमी होऊन जन्मदर आहे तोच राहिला तरीही ती वाढते. एखाद्या ठिकाणाहून लोक बाहेर गेले तर मूळच्या ठिकाणच्या लोकसंख्या कमी होते व दुसऱ्या ठिकाणची वाढते. देशाच्या लोकसंख्येतील वाढ किंवा घट ठरवण्यासाठी जन्मदर, मृत्यूदर व स्थलांतर या तीनही गोष्टींचा एकत्रित विचार करावा लागतो. अंतरस्थलांतर व बहिस्थलांतर असे स्थलांतराचे 2 प्रकार आहेत. स्थलांतर देशांतर्गत होते तसेच परदेशातही होते. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे अनियंत्रित स्थलांतर झाल्यास लोकसंख्येचा समतोल बिघडून अनेक अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. पुढचा घटक आहे घटक चौथा, लोकसंख्या वाढ आणि सामाजिक विकास. विविध सामाजिक वैशिष्ट्ये लोकसंख्येच्या संख्यात्मक व गुणात्मक स्वरूपावर परिणाम करीत असतात. या वैशिष्ट्यात इष्ट परिवर्तन घडवून आणले पाहिजे. लोकसंख्येचे स्वरूप सामाजिक विकासाला पोषक असे बनले पाहिजे. समाजात सतत परिवर्तन होत असते. परिवर्तन समाजावर इष्टानिष्ट परिणाम घडवून आणते. वाढत्या लोकसंख्येमुळे समाजावर अनिष्ट परिणाम होतात. विशिष्ट सामाजिक वैशिष्ट्ये लोकसंख्ये वाढीस कारणीभूत ठरतात. सामाजिक विषमतेमुळे लोकसंख्या वाढते. भिन्न सामाजिक घटकांमधील वैचारिक पातळीचा, चालीरीतींचा व रूढीचा लोकसंख्येच्या आकारमानावर परिणाम होतो. भारतीय संस्कृतीने स्त्री जातीचा गौरव केला आहे, तथापि प्रत्यक्षात समाजात मात्र स्त्रीला गौणस्थान मिळाले आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी स्त्रीची स्थिती सुधारली पाहिजे. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य, शैक्षणिक विकासाची संधी व आर्थिक स्वावलंबन यांचा लाभ मिळाला पाहिजे. समाज विकासाच्या दृष्टीने कुटुंबाचा आकार एक महत्त्वाचा घटक आहे. समाजाच्या बाल्यावस्थेत पोषण व संरक्षण यासाठी कुटुंबाचा आकार मोठा असणे समाजाला हितकारक होते व आज औद्योगिक व वैज्ञानिक प्रगतीमुळे कुटुंबाचा आकार मोठा असल्याची गरज उरली नाही. उलट आज कुटुंबाचा आकार वाढल्यास कुटुंबाच्या गरजा भागवणे कठीण जाते, जीवनमान खालावते. भारतीय स्त्रीची प्रजोत्पादनाची कालमर्यादा अधिक असल्याने तसेच संतती नियमनाचा वापर फारसा होत नसल्याने भारतातील जन्मदर वेगाने कमी होऊ शकत नाही, पण मृत्यूदरात मात्र झपाट्याने घट होत आहे. भारतातील समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा यामुळे लोकसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. लोकसंख्येत बेसुमार वाढ हे दारिद्र्य व विषमता याप्रमाणेच गुन्हेगारी वाढवण्याचे एक कारण आहे. समाज स्वास्थ्य व समाज विकास यांसाठी लोकसंख्या मर्यादित ठेवणे अत्यावश्यक आहे. आता पुढचा घटक पाचवा, लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास. एखाद्या देशाची लोकसंख्या ही त्या देशाची साधन संपत्ती असते. या संपत्तीचा दर्जा त्या लोकसंख्येचे आकार, मान, रचना व गुणवत्ता यावर अवलंबून असते. आर्थिक विकासासाठी मनुष्यबळाची जरुरी असते. मनुष्यबळाला अधिक कौशल्य व प्रशिक्षण दिल्यास अधिक उत्पादन करता येईल. देशाचा आर्थिक विकास व देशातील नैसर्गिक साधन संपत्ती, लोकसंख्या व तंत्रज्ञान विषयक प्रगती यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासावर लोकसंख्येचा आकार व लोकसंख्येच्या वाढीचा परिणाम होत असतो. लोकसंख्या हा आर्थिक विकासावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्या भरमसाठ वाढल्यास आर्थिक विकास खुंटतो, गरिबी वाढते, जीवनमान खालावते. भारतातील लोकसंख्येत भयावह वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या मूलभूत गरजाही योग्य प्रकारे भागविणे कठीण होत आहे. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई वाढत आहे, जीवनमान खालावत आहे. औद्योगिक क्षेत्रात हवी तशी प्रगती होऊ शकत नाही. बेकारी दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. राष्ट्रीय उत्पन्नात पडणारी भर फारच कमी आहे. बचतीचा वेग कमी असल्याने आर्थिक विकास मंद गतीने होत आहे. साधन संपत्तीची कमतरता भासत आहे. निर्यात कमी होऊन आयात वाढत आहे. एकंदरीत वाढत्या लोकसंख्येमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. पुढचा घटक सहावा, लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण. भारतात अतिप्राचीन मोहनजोदडो, हडप्पा यांसारखी विशाल आणि गजबजलेली शहरे होती. प्राचीन भारतीय साहित्यात मोठमोठ्या सुंदर शहरांची विपुल वर्णने आढळतात. त्या शहरात सर्व प्रकारच्या नगर सुखसोयी आणि समृद्धी होती. या वैभवशाली आणि विलोभनीय प्राचीन शहरांपेक्षा आधुनिक शहरे मात्र अगदीच वेगळी आहेत. आजचे शहरीकरण व औद्योगिकरणाचे
शहरीकरण हे औद्योगिकरणाचे अपत्य आहे. या शहराची संपन्नता ही एक बाजू आहे तर दैन्य ही दुसरी बाजू आहे. ग्रामीण भागातील बेकारी व शेतीवरील ताण कमी करण्यासाठी काही प्रमाणात नागरीकरण व शहरांकडे स्थलांतर हे आवश्यक आहे, पण उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झाल्यामुळे ठराविक शहरांकडे स्थलांतराचा सतत ओघ चालू राहिला. अफाट लोकसंख्येची शहरे उदयास आली. भारतातही अलीकडच्या काळात शहरे व शहरी लोकसंख्या यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. भारतातील विविध ठिकाणांना विविध कारणांनी महत्त्व प्राप्त होऊन शहरांची वाढ झालेली आढळते. ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी, उद्योगधंद्यांसाठी, शिक्षणासाठी शहरांकडे स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण जीवनात विपरीत परिणाम होत आहेत. शहराच्या अवास्तव वाढीमुळे शहरी जीवनही असह्य होऊ लागले आहे. लोकांची गर्दी व वस्तूची टंचाई यांची चुरस लागलेली आहे. शेतजमीन व जंगले यांच्या नाशामुळे निसर्गाचा समतोल बिघडून नव्या समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषणाचा भस्मासूर जीवसृष्टीला गिळंकृत करून पाहत आहे. संपत्तीच्या प्रलोभनात माणुसकी गटांगळ्या खात आहे. शहरीकरणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. उद्योगधंद्यात विकेंद्रीकरण, खेड्यातच व्यवसाय, रोजगार निर्मिती इत्यादींसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि वाढत्या लोकसंख्येला आळा घातल्याखेरीज शहराचे दुष्परिणाम टाळता येणार नाहीत. पुढचा घटक अभ्यासूया. घटक 7वा, लोकसंख्या वाढ आणि पर्यावरण. पर्यावरणातील विविध घटकात निसर्गतः समतोल राखला जातो, परंतु भूतलावर लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा वाढत आहेत. नवनवीन गरजा निर्माण होत आहेत. या सगळ्या गरजा भागवण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झपाट्याने औद्योगिकरण होत आहे. हे औद्योगिकरण जंगले, शेत जमीन, गवताळ प्रदेश यावर आक्रमण करीत आहे. जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या हव्यासाने मानव स्वतः हवा पाणी बिघडवित आहे. वनस्पती आणि अन्य सजीव सृष्टी यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करीत आहे. पर्यावरणातील विविध घटकांमधील समतोल ढळत चालला आहे. या बाबतीत वेळीच दक्षता घेतली नाही तर प्रदूषित पर्यावरणात मानवाला जगणे कठीण होऊन बसेल. पर्यावरणातील विविध घटकां समतोल राखण्याचे कार्य निसर्ग करत असतो. प्रदूषके नष्ट करण्यासाठी निसर्ग प्रयत्नशील असतो. तथापि 18व्या शतकापासून पर्यावरणातील विविध घटकांचे विस्थापन होत आहे. वाढती लोकसंख्या, तिच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी निघणारे विविध प्रकारे उद्योगधंदे व त्यामुळे होणारे औद्योगिकरण यामुळे प्रदूषण होत आहे. जंगले, शेत जमीन, गवताळ प्रदेश यावर शहराचे व उद्योगधंद्यांचे वाढते आक्रमण होत असल्याने पर्यावरणातील समतोल ढासळत आहे. मानवनिर्मित अनेक उत्पादन साधनांची निसर्गातील भूरचना, वनस्पती, हवा व पाणी यांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच उपद्रवकारक प्रदूषकांचा फैलाव होत आहे. सर्व प्रकारच्या प्रदूषणाने जीवनसृष्टीवर घातक परिणाम होत आहेत. हे प्रदूषण टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे. पुढचा घटक आहे घटक 8वा, लोकसंख्या वाढ आणि नैसर्गिक साधन संपत्ती. मानवाला आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी शेत जमीन, जंगले, खनिजे, पाणी इत्यादी नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करावा लागतो. यापैकी काही साधन संपत्तीचे साठे मर्यादित असल्याने ती संपणारी असते, तर काही साधन संपत्तीचे पुनरुत्पादन होऊ शकते. लोकसंख्या वाढीमुळे मानवाला नैसर्गिक साधन संपत्तीचा अधिकाधिक वापर करावा लागत आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे मर्यादित साठे संपुष्टात येत आहेत. इतकेच नव्हे तर पुनरुत्पादन होऊ शकणाऱ्या संपत्तीवरही मोठा ताण पडत आहे. म्हणून स्वतःबरोबर पुढच्या पिढीचे हित लक्षात घेऊन लोकसंख्या मर्यादित ठेवून उपलब्ध साधन संपत्तीचा जपून वापर केला पाहिजे. आर्थिक लाभासाठी वापरले जाणारे नैसर्गिक द्रव्य किंवा त्यांचा आविष्कार म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती होय. खनिजे, जंगल, पाणी, जमीन, सागर इत्यादी गोष्टींचा नैसर्गिक साधन संपत्ती समावेश होतो. मानवाच्या विविध गरजा नैसर्गिक साधन संपत्तीतून भागवल्या जातात, परंतु तिचा वापर मानवाच्या कौशल्यावर अवलंबून असतो. नैसर्गिक साधन संपत्तीचे पुनरुत्पादनक्षम असलेली व पुनरुत्पादनक्षम नसलेली असे दोन प्रमुख प्रकार पडतात. खनिज संपत्ती ही पुनरुत्पादनक्षम नसलेली साधन संपत्ती असून तिचा वापर काटकसरीने केला पाहिजे. जंगल संपत्ती पुनरुत्पादनक्षम असली तरी तिचे पुन्हा उत्पादन होण्यास बराच कालावधी लागतो. बेसुमार जंगलतोडीचे अनेक दुष्परिणाम होतात, म्हणून जंगल संपत्तीचे काळजीपूर्वक जतन करणे आवश्यक आहे. शेतीतून सातत्याने अन्नधान्य मिळत असले तरी त्या उत्पादनासही मर्यादा आहे. सागरातून मासे व इतर अनेक वस्तू मिळविता येतात. भावी काळात सागराचा अधिकाधिक उपयोग करता येण्यासारखा आहे. पारंपरिक ऊर्जा साधने वाढत्या लोकसंख्येच्या व मानवी विकासाच्या वाढत्या गरजा भागविण्यास पुरेशी नाही. ही साधने
पुनरुत्पादनक्षम नाहीत, म्हणून ऊर्जेच्या पारंपरिक साधनांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. एकंदरीत नैसर्गिक साधन संपत्तीचा काटकसरीने वापर करणे व लोकसंख्या वाढ मर्यादा घालणे हेच मानवाच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचे आहे. पुढचा घटक आहे घटक 10 लोकसंख्या वाढ, कुटुंब जीवन, आरोग्य व पोषण. सामाजिक जीवन कुटुंब संस्थेला महत्वाचे स्थान आहे. कुटुंब सुखी तर देश सुखी. संसार नेटका करावा, तो कुठेही फटका बसू देऊ नये अशीच आपली इच्छा असते. अवघाची संसार सुखाचा व्हावा, कुटुंबात नेहमी आनंद भरून राहावा असे आपल्याला वाटत असते. आपल्या कुटुंबात सर्वे संतु निरामया, म्हणजे सर्व सुखी व निरोगी राहावेत हीच अपेक्षा असते. यासाठी आपली धडपड चाललेली असते. त्यासाठी प्रत्येक माणसाच्या भौतिक व मानसिक गरजा समाधानकारकपणे भागविल्या गेल्या पाहिजेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिली पाहिजे. प्रत्येकाला सकस आहार मिळाला पाहिजे. त्यासाठी कुटुंबाला आवश्यक ती साधन सामग्री मिळवता आली पाहिजे. आपली मिळकत पुरेशी असली पाहिजे. आपले कुटुंब मर्यादित असले पाहिजे. कुटुंब लहान सुख महान हाच आधुनिक युगाचा नारा आहे. पूर्वीच्या काळी सर्वच समाजात व आज ग्रामीण व निरक्षर समाजात मोठे कुटुंब हे विविध कारणांमुळे सामाजिक आर्थिक दृष्ट्या लाभकारक समजले जाते. आधुनिक समाजात अधिक मुलांचे सामाजिक आर्थिक मूल्य कमी आहे, कारण त्यांना वाढवण्यासाठी व ती उत्पादक घटक बनवण्यासाठी बराच कालावधी लागतो व बराच पैसा खर्च करावा लागतो. कुटुंब जितके मोठे तितके कुटुंबाच्या साधन संपत्तीवर व मिळकतीत वाटेकरी असतात. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना पुरेसा सकस आहार, शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. राहण्याची जागा, पाणी यांच्या कमतरतेला तोंड द्यावे लागते. करमणुकीच्या गोष्टींना मुरड घालावी लागते. एकंदरीत सर्व कुटुंबांचे राहणीमान आणि जीवनमान खालावते. साधन संपत्तीच्या अपुरेपणामुळे कुटुंब सदस्यात असंतोष व विसंवाद निर्माण होतो. उलट छोट्या कुटुंबात मिळकतीच्या वाटेकऱ्यांची संख्या कमी असल्याने सुखी जीवनाला लागणाऱ्या सर्व सुविधा सर्वांना पुरेशा प्रमाणात मिळू शकतात. कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावते. सुखी कुटुंबासाठी प्रलंबित विवाह हा बहुधा फायदेशीर ठरतो. मर्यादित कुटुंब व्यक्तीच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या दृष्टीने हितकारक ठरते. व्यक्ती निरोगी, सुदृढ व कार्यक्षम होण्यासाठी व्यक्तीचे आरोग्य चांगले असले पाहिजे. परंतु भारतातील आरोग्यविषयक परिस्थिती ही अज्ञान, दारिद्र्य, निकृष्ट आहार इत्यादी कारणांमुळे निकृष्ट दर्जाची आहे. विविध रोगांनी ग्रासलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. देवी व प्लेग या रोगांचे निर्मूलन झाले असले तरी इतर दुर्धर रोगांचे प्रमाण कमी झालेले नाही. शुद्ध व स्वच्छ परिसर या पर्यावरण नसल्याने भारतात अनारोग्य अधिक प्रमाणात आहे. शासन संविधानातील मार्गदर्शक तत्वाच्या अनुरोधाने जनतेला वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि वाढत्या लोकसंख्येमुळे व वाढत्या खर्चामुळे शासनाचे प्रयत्न फारच अपुरे पडत आहेत. उष्मांक, खनिजे, जीवनसत्व व इतर पोषक द्रव्ये यांची शरीराला असणारी गरज भागवू शकणाऱ्या विविध प्रकारच्या अन्न पदार्थांचे प्रमाण व परिणाम असलेला आहार हा प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे. आहाराचे प्रमाण व परिणाम भिन्न प्रकारच्या व्यक्तीवर भिन्न असते. निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे अनेक रोग उद्भवतात. शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. भारतातील बऱ्याच लोकांच्या आहाराचे पोषण मूल्य फारच कमी आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य, श्रमशक्ती व आयुर्मान यावर परिणाम झालेला आहे. पुढचा घटक आहे 10वा घटक लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या धोरणे. भारताने विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तथापि या प्रगतीचे पुरेसे लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले नाहीत. भरमसाठ लोकसंख्ये वाढीमुळे विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. भारतात लोकसंख्या वाढीची समस्या भीषण आहे. याची जाणीव भारत सरकारला फार पूर्वीच झाली होती आणि सरकारने अगदी पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू केला आहे. कुटुंब मर्यादित राहण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आज कुटुंब नियोजनात वेगाने प्रगती साधणारे भारत हे एक प्रमुख राष्ट्र आहे. भारत हे कल्याणकारी राज्य असल्याने ते जनजीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. परंतु अमर्यादित लोकसंख्या वाढीमुळे शासनाने उपलब्ध केलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. म्हणून शासनाने लोकसंख्या वाढीला आळा घालण्याचे ठरवले. लोकसंख्या विषयक धोरणे हे प्रामुख्याने लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्याचे धोरण असून हे धोरण अन्य अनेक विषयांशी निगडीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकसंख्या समस्येची जाणीव विचारवंतांना झाली होती, परंतु या समस्येकडे स्वातंत्र्योत्तर काळातच विशेष लक्ष देण्यात आले. विविध पंचवार्षिक योजनांतून कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम अधिकाधिक प्रभावी करण्याचा शासनाने प्रयत्न केला.
लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी प्रथम लोकांची मने वळविण्याचा जोरदार प्रचार करून या बाबतीत जनतेला आवश्यक ती साधने उपलब्ध करून दिली आणि पैशाच्या रूपाने अनुदान देऊन उत्तेजनही दिले. तसेच विवाह वय वाढवण्याचा कायदा, गर्भपाताचा कायदा इत्यादी कायदेही केले. एप्रिल 1976 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आखून त्यात भरमसाठ लोकसंख्येवर आळा आणण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश केला असे दिसून येते. दुसरा घटक 12 लोकसंख्या वाढ आणि शैक्षणिक विकास. सुखी जीवनाची वाटचाल करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षणाचा झपाट्याने प्रसार झाल्यास देशातील बऱ्याच समस्यांचे निर्मूलन होऊ शकते. तथापि स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष होऊनही दुर्दैवाने भारताची शिक्षण क्षेत्रातील प्रगती फारच मंद आहे. झपाट्याने होणारी लोकसंख्या वाढ शिक्षणात अनेक अडचणी निर्माण करते. सर्वांसाठी शिक्षणाची वाढती मागणी आणि शिक्षणासाठी अधिक खर्च करायला लागते, परंतु भारतासारख्या अविकसित देशाला शिक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध करणे कठीण जाते. अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे मुलांना कनिष्ठ दर्जाचे शिक्षण मिळते. शिक्षण संस्थाही सुसज्ज नसतात, त्यांना पुरेशा इमारती, ग्रंथालय व प्रयोगशाळा नसतात. जे प्रयत्न व जो पैसा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व परिणामी उत्पादनातील गुंतवणुकीसाठी वापरले असता तो आता नव्या शाळांची संख्या वाढवण्यासाठी वापरला जात आहे. शैक्षणिक संख्यात्मक वाढीमुळे शिक्षणातील गुणवत्ता धोक्यात येत आहे. लोकसंख्येची गुणवत्ता वाढवण्यासाठी साक्षरतेचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी आहे. विशेषतः स्त्रियांतील साक्षरतेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. घटनेने आज्ञापन केलेले प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे लक्ष्य देशाला अजूनही गाठता आले नाही. देशातील प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या व असमाधानकारक आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील स्थिती अत्यंत दयनीय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शासनाचे प्रयत्न खूपच अपुरे पडतात. गरीब लोकांना आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यात अनेक अडचणी आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ आहे, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाची गरज भागवणे कठीण होत आहे. शिक्षण संस्थांतील गर्दी, शैक्षणिक सुविधांची कमतरता व विषम वाटणी यामुळे शिक्षणाचा दर्जा सतत खालावला चालला आहे. जीवन मूल्यांचाही ऱ्हास होत आहे. पुढचा घटक आहे घटक 12 लोकसंख्या शिक्षणात नागरिकांची भूमिका. नागरिक हा राष्ट्राच्या व समाजाच्या समस्यांविषयी उदासीन राहून चालणार नाही. नागरिकाने राष्ट्रीय व सामाजिक समस्यांशी समरस झाले पाहिजे. त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असली पाहिजे. प्रत्येकाने ज्वलंत सामाजिक समस्यांचे यथार्थ दर्शन समजून घेतले पाहिजे आणि या समस्यांची चिकित्सा व उकल करण्यासंबंधीचे मार्ग शोधून काढले पाहिजे. यातूनच पुढे सामाजिक पुनर्रचनेच्या कार्यात सहभाग घेण्यासाठी लागणारी आकलन शक्ती विकसित होते. आपणास एक प्रकारचे मर्मदृष्टी प्राप्त होते. लोकसंख्येचा विस्फोट ही आजची राष्ट्रीय समस्या आहे. या समस्येचे गांभीर्य आपण ओळखले पाहिजे. या समस्येची उकल करण्याचे सामर्थ्य आपण प्राप्त करून घेणे गरजेचे आहे, कारण यातूनच आपण आपले खरे नागरिकत्व बजावू शकू. तसेच भावी पिढीच्या नागरिकांना असे मार्गदर्शन करू शकू की ते कुटुंब जीवनाबद्दलचे निर्णय अधिक डोळसपणे घेऊ शकतील. इष्ट परिवर्तन म्हणजे नागरिक शिक्षणातून प्रभावीपणे घडवून आणू शकतो. आपणास यातूनच वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण घालण्याचे कार्य शिक्षणातून करता येईल. उत्तम जीवनमानाकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक असा सामाजिक दृष्टिकोन आपण आत्मसात करायला पाहिजे. लोकसंख्येची समस्या सोडवण्यासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रमापेक्षा लोकसंख्या शिक्षण हा अधिक फलदायी उपाय आहे. लोकसंख्या शिक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे. लोकसंख्या शिक्षणातून आपणास जबाबदार भावी नागरिक घडवायचे आहेत. प्रत्येकाने एकमेकांमध्ये लोकसंख्या विषयीच्या नव्या जाणीवा निर्माण करायच्या आहेत. यासाठी प्रथम प्रत्येक नागरिकामध्ये योग्य त्या जाणीवा व वृत्ती असायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने लोकसंख्या शिक्षण कार्यात निष्पक्षपातीपणे व समाजहित डोळ्या समोर ठेवून सहभागी व्हायचे आहे. लोकसंख्या शिक्षण हा एक स्वतंत्र विषय म्हणून शिकवण्याची आवश्यकता नाही. तो आज आपण रोजच्या जीवनातील घडामोडीतून गुंतवून लोकसंख्या शिक्षणाची उद्दिष्टे साध्य केली पाहिजे. यासाठी आपण लोकसंख्या वाढीच्या समस्या जाणून घेऊन त्यावर विविध संदेश देऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. आपण या समस्या संदेशाचा लोकसंख्या शिक्षणाशी समन्वय साधून आपली कल्पकता व कौशल्य दाखवले पाहिजे. थोडक्यात आपण देशाचे एक जबाबदार नागरिक या नात्याने लोकसंख्या शिक्षणाची कार्यवाही करायला पाहिजे. आता पुस्तक दुसरे सुरू करूया. कुटुंब, स्वास्थ्य आणि शिक्षण. यातला पहिला घटक आहे युवक युवती सहजीवन वृत्ती व परिवृत्ती. व्यक्तीच्या लैंगिक वर्तनाचा परिणाम त्या व्यक्तीच्या
वैयक्तिक जीवनावर संपूर्ण व्यक्तिमत्वावर होत असतो. वैवाहिक जीवन यशस्वी होण्यामागचे ही समरस व सुखी कामजीवनाचा मोठा वाटा असतो. तसेच व्यक्तीच्या लैंगिक वर्तनाचा परिणाम एकंदर समाज व्यवहार व समाज स्वास्थ्यावर होत असतो. म्हणून लैंगिक जीवनाला पूर्ण अर्थ जाणून घ्यायचा असेल तर त्याची भावनिक बाजू व लैंगिक वर्तनाचे होणारे परिणाम हे समजून घ्यायला हवे. त्याशिवाय आपल्या वर्तनाची योग्य दिशा कोणती हे नक्की उमगणार नाही. युवकामध्ये पदार्पण केल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल एक प्रकारचे आकर्षण व ओढ वाटायला लागते. या ठिकाणी दोन गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. तरुण तरुणींना परस्परांविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळे व सहवासाच्या ओढीमुळे निव्वळ मित्रांच्या कंपूमध्ये किंवा निव्वळ मैत्रिणीच्या गटामध्ये असते त्यापेक्षा अधिक उल्हासी व उत्साही वातावरण मित्रमैत्रिणीच्या संमिश्र अशा गटामध्ये असू शकते. तरुण तरुणींना परस्परांचे आकर्षण वाटते त्यांचे स्वरूप नीट समजून घ्यायला पाहिजे. इथे एक गोष्ट मात्र सुचवावीशी वाटते. अगदी एकमेकांची मने जुळली असं वाटले हल्लीची भाषेत म्हणजे मेड फॉर इच अदर किंवा एक दुजे के लिए असे आपण आहोत असे वाटले तरी जीवनाचे जोडीदार बनवण्याचा निश्चित निर्णय घेण्याच्या अगोदर मात्र आपण एकमेकांना अनुरूप आहोत की नाही याचा काहीसे थबकून थोडा तरी अंदाज घ्यायला हवा. संमिश्र समाजात वावरत असताना एक सावधानगिरी मात्र बाळगावी लागते. आपल्या वागण्या बोलण्यातून काही विपरीत अर्थ निघत नाही ना याविषयीही सावधान राहावयास हवे. स्त्री सुलभ लाडकी वागण्यातून काही वेळेला समोरच्या व्यक्तीला किंवा वागणे बोलणे बघणाऱ्या इतर व्यक्तींना गैरसमज होऊ शकतो. याचे भान स्त्रीनी विशेषतः तरुणींनी ठेवणे आवश्यक आहे. त्या बाबतीत आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. एखादी व्यक्ती आपल्या प्रेमात पडली आहे या जाणीवेने माणसाचा अहंकार सुखावणे अगदी साहजिकच आहे. या ठिकाणी दुसऱ्याही एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो. संमिश्र समाजात वावरत असताना स्त्रीला अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. अशा प्रकारचा अनुभव यायला मुलीच्या घरच्या बाहेर पडावे लागते असे नाही. युवकांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार प्रौढांकडून किंवा इतर युवकांकडून होतात. कामिच्छा तसेच कामपूर्तीची इच्छा ही स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. कामपूर्ती करता दोन शरीरांच्या मिलनाची आवश्यकता असते हे तर खरेच, पण केवळ शरीर मिलनातून लैंगिक समाधानाचा संपूर्ण अनुभव मिळत नाही. कामजीवनाकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोनही आजपर्यंत समाजात नव्हता. अर्थात बहुतेकांना कामजीवनात आनंद असतो, लैंगिक अनुभव प्रकार असतो हे मान्य होते आणि म्हणूनच कामतृप्तीची इच्छा धरणे चुकीचे नाही हेही मान्य होते. याच विचारातून स्त्री पुरुषांच्या वर्तनाच्या नैतिकतेविषयी दुहेरी निकष लावण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. समागम सुखीची इच्छा असणे हे स्वाभाविक आहे. तर हे जे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, ते खऱ्या अर्थाने सुख आणि सुंदर केव्हा होईल? या आनंद संस्कृतपणाने माणूसपणाला शोभेल अशा रीतीने घेण्यात आला तर आपण स्वतः माणूस म्हणून घेतो. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. या सर्व बाबींच्या चर्चा पाप पुण्य या भाषेत म्हणजे मृत्यूनंतर स्वर्ग वा नरक मिळणे या भाषेत करण्याचा विचार नाही, तर आपली कृती वर्तन सुसंस्कृतपणाचे आहे किंवा असंस्कृतपणाचे आहे, जबाबदारीचे काही बेजबाबदारीचे आहे, बळजबरीचे आहे की परस्पर संबंधीचे आहे हे ठरवण्याकरिता काही निकष शोधायचे आहेत आणि त्या निकषांवर आपले वर्तन तपासून पाहायचे आहे. आपली इच्छाशक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर लादले हे अनैतिक आणि माणुसकीला कलंक लावणारे आहे. ही जबरदस्ती बळजबरी प्रसंग विवाह जोडप्यांमध्येही घेऊन येऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीला फसवून भुलवून खोट्या आशेने देऊन समागमाला संभोगाला प्रवृत्त करणे हा अयोग्य बेजबाबदार वर्तनाचा आणखीन एक प्रकार आहे. आपले प्रेम सिद्ध करण्याकरता म्हणून अशा प्रकारे लैंगिक संबंधाला तयार होण्याऐवजी तुझे माझ्यावर प्रेम असेल तर तू थोडा धीर धर असे आपल्या मित्राला आपल्या प्रियकराला सांगितल्याची तरुणांची मनाची तयारी असायला पाहिजे. अवांछित गर्भधारणा झालेल्या केसेसचा अभ्यास केल्यास बऱ्याच वेळेस असे आढळून येते की अगोदर ठरवून विचार करून हा शरीरसंबंध झालेला नसतो. कोणताही व्यक्तीच्या वर्तनावर समवयस्कांच्या वागण्याचा विचारांचा प्रभाव पडत असतो. मित्र हसतील, चिडवतील, भागुबाई म्हणतील म्हणून मनाला पटत नसलेली गोष्टी करायला तरुण मंडळी तयार होतात. असे काउन्सिलिंगला आलेल्या केसेसचा अभ्यास करताना पुष्कळदा आढळून येते. जे तरुणांविषयी तेच तरुणींविषयी गोड गोड बोलून आपल्या कंपूमध्ये मैत्रिणींचा सामील करून घेऊन हळूहळू त्यांचा फशी काढणाऱ्या, पैशाच्या मोहाने त्यांना भुलवणाऱ्या
कॉलगर्लच्या व्यवसायाला लावणाऱ्या मुलीही असू शकतात. आधुनिक युगात एक नवीन विचार प्रस्थापित होत राहत आहे आणि पश्चिमेकडून आपल्याकडे आल्यामुळे तो मान्य होण्याचा संभव आहे. परस्पर खरे प्रेम असेल तर विवाहपूर्व आणि विवाहबाह्य लैंगिक संबंधांना काय हरकत आहे? डोक्यावर केवळ अक्षता पडल्याने प्रेमाला, लैंगिक व्यवहाराला पवित्रता येते का, असा प्रश्न विचारला जातो. प्रारंभिक म्हटल्याप्रमाणे कामेच्छा आणि कामपूर्तीला इच्छा ही स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. कामजीवन सुखद आणि आनंददायी होण्याकरिता निकोप दृष्टीचा आणि जबाबदारीच्या जाणीवेची आवश्यकता आहे. यामधून आपल्याला असं दिसून येते की सहजीवनाचा खरा अर्थ समजून घेतला तर संमिश्र समाजाला वावरताना विशेष स्त्रियांनी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे हे आपण बघितलं आहे. तसेच कामजीवनाकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन जाणून घेऊन आपण लैंगिक वर्तनामध्ये पाळायची काही तथ्य असावीत. शेवटी आपण मुक्त लैंगिक संबंधातून निर्माण होण्याच्या काही समस्यांचे विवेचन करणे देखील आवश्यक आहे असे दिसून येते. पुढचा घटक आहे घटक दुसरा, जोडीदाराची निवड. जोडीदाराची निवड ही विवाहपूर्व स्थिती तसेच आपण ज्या समाजात वाढतो त्यातील रूढी परंपरा व नवीन अंमलात येणाऱ्या चालीरीती यावर अवलंबून आहे. या सगळ्या स्थितीतून ठरवलेले विवाह, प्रेम विवाह, इतर प्रकारचे विवाह या जोडीदारांचे निवडीचे महत्व कसे याचे विवेचन आपल्याला करणे अतिशय आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे अजूनही आपल्या समाजात आई वडील आपल्या मुला मुलींचे विवाह ठरवतात. नुसत्या खेड्यातच नव्हे तर शहरी भागात देखील सुशिक्षित वर्गातही हीच पद्धत अजूनही रूढ असल्याचे दिसून येते. मुलाचे वय, शिक्षण, नोकरी, व्यवस्थापन, व्यवसायातील स्थिरता, श्रेणी, आर्थिक स्थिती, घरातील इतरे जणांचा त्याच्यावरील असलेला भार यांचा विचार मुलीच्या प्रसिद्धीसाठी विचारात घेतला जातो. ज्या घराण्यातील मुला मुलींनी दर्श पसंतीशिवाय इतर कोणतेही मत नाही अशा परिस्थितीत युवक वर्गाने आपल्या आई वडिलांच्या कानावर जोडीदाराबद्दलची अपेक्षा, आवडीनिवडी वेळीच म्हणजे स्थळे शोधण्याच्या अगोदरच घातल्या पाहिजे किंवा त्यांच्या कानावर जातील अशी युक्ती असा मार्ग अवलंबला पाहिजे. वडीलधाऱ्यांनी नेहमीच्या पद्धतीने संशोधन व पसंतीनंतर मुला मुलींना एकमेकांना भेटू देण्याची, परिचय होण्याची व निर्णय घेण्याची संधी दिली तर योग्य निर्णय घेता येईल. आजच्या शहरी वातावरणातील संमिश्र समाजात सर्वत्र वावरण्याची, सहवासाची, परिचयाची संधी युवक वर्गाला मिळू लागली आहे. काही वेळा अशा प्रकारच्या समाज जीवनातील पद्धतीमुळे त्यांना तसे वावरावेही लागते. व्यक्तिमत्वाची खरी ओळख पटण्यासाठी मैत्री वाढवावी लागते. आजूबाजूच्या मंडळींचे फाजील कुतूहल जागृत होते, कुजबूज सुरू होते व गैरसमजांना खतपाणी घालण्याची शक्यता वाढत असते. चित्रपट, नाटके, कथा, कादंबऱ्या, वर्तमानपत्रातील जोडीदार निवडीच्या विवाह जमवण्याच्या बदलत्या हकीकत व प्रसंगी यांचा आधार घेऊन आपल्या आई वडिलांशी मोकळेपणाने चर्चा करण्याची संधी आपण होऊन घेतली तर त्याविषयी संबंधित अशी एकमेकांच्या मताची देवाणघेवाण होऊ शकते. आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही विवाहबद्ध होण्याचे ठरवले असे जेव्हा म्हटले जाते त्यावेळी प्रेम व मोह यातील फरकच कित्येकांना कळलेला नसतो. तेव्हा या दोन भावनांचा खरा अर्थ प्रत्येक तरुणींनी जाणून घेतला पाहिजे. प्रेम व मोह या दोन अभिव्यक्तींमध्ये काटेकोर फरक करणे फार अवघड आहे, कारण या दोन्ही मानवी भावनी एकमेकांना पूरक असू शकतात. प्रेमात पडलो आहो असे वाटणाऱ्या व्यक्तीने थोडे वस्तुनिष्ठ होऊन आत्मनिरीक्षण केले तर स्वतःची व दुसऱ्याची फसगत होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अशी एक खाजगी जीवन पद्धती असते. शिक्षण, मनावर झालेले संस्कार तसेच पुढील जीवनात नोकरी, व्यवसाय, स्वतःचे गुण दाखवायला मिळालेली संधी यावर भावी जीवनातील व्यक्तिमत्व विकास अवलंबून असतो असे दिसून येते. तसेच विवाह ठरवताना येणाऱ्या अडचणी, गैरसमज, धोके काय असतात हे देखील पाहणे आवश्यक आहे. जोडीदाराची निवड करत असताना तो अनुरूप आहे किंवा नाही, तसेच समान तत्वे कोणती हेही बघितले व शेवटी आपण पूर्णत्वाने विचार करून व्यक्ती जीवनातून पैलूंवर प्रकाश टाकतात. अशा रीतीने जोडीदाराच्या निवडीतील मूलभूत मुद्दे आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. पुढचा घटक आहे वैवाहिक जीवनातील जबाबदारी. कौटुंबिक वातावरणात मानवाची जरी जडणघडण त्यांच्या लहानपणापासून संस्कार रूपाने होत असते, हल्ली मात्र घरच्यापेक्षा दारच्या वातावरणाचे संस्कार युवतींवर प्रभावी ठरू पाहत आहेत. प्रत्येक पिढीत नव्या जाणीव निर्माण होत असतात व त्यामुळे नवीन समस्यांना तोंड द्यावे लागते. निदान गेल्या 30 वर्षात कुटुंब जीवन पद्धती झपाट्याने बदलत चालली आहे. नवीन जीवन मूल्य मूळ धरून पाहत आहेत. पती
पत्नींच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा, जीवन पद्धतीबद्दलचे दृष्टिकोन व कौटुंबिक भूमिका बदलत चालल्या आहेत. हे सर्व लक्षात घेता पूर्वीच्या व हल्लीच्या जीवन पद्धतीचा अभ्यास आजच्या तरुणींनी डोळसपणे करून त्यांची जाणीव पूर्वक नोंदी केली पाहिजे. ही सर्व तयारी विवाहपूर्व काळात म्हणजेच युवा अवस्थेपासूनच व्हावयास हवी. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि स्वतःच्या अपेक्षा पूर्तीसाठी स्वतःतच आता नव्या वाटा शोधल्या पाहिजे. ही गरज फक्त शहरापुरतीच मर्यादित ठेवून भागणार नाही, कारण सध्या झपाट्याने होणारे औद्योगिकरण व शहरीकरण, दळणवळणाची वेगवान साधने, वाढता शिक्षण प्रसार व आधुनिक जीवन पद्धतींची ओळख करून देणारी नवनवीन साधने, या सर्वांचे नवे नवे विचार व नवे आचार खेडोपाडी पोहोचण्यास आता फारसा अवधी लागणार नाही. खेड्यातून जीवन पद्धतीतील बदल होण्याची चित्रे आता लवकरच दिसून येऊ लागली आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीतील स्त्री पुरुषांच्या कौटुंबिक भूमिका निश्चित अपेक्षाही मर्यादित होत्या. स्त्रियांनी चूल सांभाळायची, या चार भिंतीच्या वातावरणात सारे जीवन व्यतीत करायचे, तर पुरुषांनी अर्थार्जनाबरोबर व घराबाहेरच्या सर्व व्यवहारांवर साऱ्या घरदारांचे संरक्षण करायचे अशी होती. अनिवार्य परिस्थितीमुळे किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नव्या जाणीवांमुळे विभक्त कुटुंबातील वाढत्या प्रमाणात स्थिरावलेले आहे. विवाह हा लैंगिक समाधानासाठी व प्रजोजनासाठी केला तर त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. ते रूढार्थाने ठाऊकच आहे, परंतु त्याच्या जोडीदाराला विवाहाची अनेक विविध कारणे व उद्दिष्ट असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याची जाणीव युवक वर्गाला हवी. विवाहासाठी अनेकविध कारणे असतात. तसेच गुणात्मक पायाभर आधारलेले विवाह खऱ्या अर्थाने मैत्रीसाठी व सहचर मिळवण्यासाठी, एकमेकांच्या जीवनातील सुखदुःखांना सहभागी होऊन आधार देऊन एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विवाहासाठी आवश्यक असलेले गुणधर्म, दुसऱ्याला समजून घेणे, जुळवून घेण्याची तयारी असणे, दुसऱ्या व्यक्तीच्या मताबद्दल आदर बाळगण्याची वृत्ती असणे, आपल्या मतावर हटवात असणे, कुठेतरी तडजोड करावी लागते, नेहमी पड खाणे जसे अयोग्य, तसेच आपल्या मनाला मताला वागणुकीला मुरड घालायची मनाची तयारी असणे, त्या त्यागाशी जशी अपेक्षा आहे तसाच तो एकतर्फी असू नये. वैवाहिक जीवन उद्ध्वस्त का होते? सोयीसाठी केलेले विवाह, उदाहरणार्थ लैंगिक, कुटुंब, सामाजिक व राजकीय किंवा अशा एका महत्त्व देऊन केलेले विवाह, आर्थिक व्यवहारातील मतभेद व तणाव, बदलत्या कौटुंबिक भूमिका. आजच्या परिस्थितीत काही स्त्रियांना विवाहाच्या अगोदरही अर्थार्जन करायची जरुरी भासते. त्या नोकरी करतात. विवाहानंतर नोकरी चालू ठेवली किंवा विवाहापूर्व चालू असलेली शिक्षण संशोधन पुढे चालू ठेवले तर त्यांच्या अंगावर दुहेरी जबाबदारी पडते. कित्येक वेळा करिअरसाठी वेळ देण्याचे साधन म्हणून हौसेसाठी समाजकार्य किंवा राजकीय क्षेत्रातील कार्य करण्याची सुशिक्षित स्त्रियांची इच्छा असते. अशा वेळी घरातील जबाबदाऱ्यांचाही तिला संपूर्णपणे पेलावे लागतात. त्यामुळे तिच्या शारीरिक व मानसिक ताण निर्माण होऊ शकत असतो. सुशिक्षित समाजातील वधूवरांची विवाहाची तारीख ठरवताना मधुचंद्राचे ठिकाण व तारीख ठरवलेली असते. विवाहानंतरच्या काही महिन्यात पत्नी गरोदर राहिली की मग मात्र आम्हाला आत्ताच नको होते असा विचार त्यांना समजतो. आपल्यालाच अपत्य केव्हा व्हायचे याचा विचार व योग्य त्यांच्याजवळ नसत. आता हे बदलावयास हवे. आपले विचार अगोदरच ठरवले पाहिजे. पती पत्नींनी वेळसवळ मिळण्याबरोबर दोघांनी मोकळेपणे विचार करून याबद्दल निर्णय अगोदरच घेतला गेला पाहिजे. कुटुंब व समाज या दोन्हीही गोष्टी विवाहाशी कशा संबंधित आहेत हे पाहणे आवश्यक आहे. त्यात लैंगिक शिक्षणाची किती आवश्यकता आहे व त्याबाबत विवाहाची अनेकविध कारणे कोणती आहेत, तसेच बदलत्या कुटुंबाची भूमिका व नियोजन, पालकत्वाची गरज यांचे देखील महत्त्व जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे असे दिसून येते. इथे आपण थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या पाठाला सुरुवात करूयात. धन्यवाद.